हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही? तर पार्ट 2 मध्ये मी तुमचं स्वागत करते. तर 2-3 दिवसापासून मला ही व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन यायची होती, पण मला दुसरे पण शूट होते. गुरुपौर्णिमेची पूजा करायची होती, ते ब्लॉगसुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचे होते, तर टाईमच भेटला नाही. आणि बघा, आता ग्रॉसरी ज्यावेळेस आणली होती त्यावेळेसचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. बऱ्याच लोकांनी व्हिडिओ बघितला, तर त्यानंतर म्हटलं चला आता पार्ट 2 घेऊन येऊया. म्हणजे ग्रॉसरी मी माझ्या ज्या डबे आहेत, माझे जे काचेचे डबे आहेत, प्लास्टिकचे डबे आहेत, प्लास्टिकच्या बरण्या आहेत, सगळ्या प्लास्टिकच्या बरण्या, काचेच्या बरण्यांमध्ये मी कसे माझा किराणा भरून ठेवते ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर काय झालं ना की ग्रॉसरी ज्यावेळेस रात्री आणली तर बराच वेळ होऊन गेलेला होता, पण तरी चला म्हटलं टाईमपास करण्यापेक्षा आपण ग्रॉसरी डब्यांमध्ये व्यवस्थित भरून ठेवूया. कारण पावसाळा चालू आहे आणि आपला जो किराणा आहे तो ओलाव्याने खराब व्हायची शक्यता असते. तर व्यवस्थितपणे त्यांना डब्यामध्ये कसं भरून ठेवते ना ते आज दाखवणार आहे. तर बघा, आता सगळ्यात पहिले या काचेच्या ज्या बरण्या आहेत ना माझ्याकडे, तर या 6 बरण्या आहेत. त्यामुळे मग 6 बरण्यांमध्ये ज्या गोष्टी मला कधीतरी क्वचित लागतात त्या गोष्टी मी यामध्ये ठेवते. जसं की काचेच्या बरण्या असल्यामुळे फुटायला नको, हातामध्ये सतत घेऊन त्या फुटायला नको, त्यामुळे मग मी असं काचेच्या बरण्यांमध्ये जे किराणा मला कधीतरी लागतो तो मी यामध्ये ठेवते. सगळ्यात अगोदर ते या काचेच्या बरण्यांमध्ये मी आता स्वच्छ धुवून ठेवलेल्या होत्या आणि किराणा आणायचाच फक्त तेवढा बाकी होता. बरण्या म्हणा किंवा किचनमधलं सगळं माझं काम आवरून झालेलं होतं. किचन अगदी स्वच्छ करून घेतलेलं होतं. तर आता इथं बघू शकतात काचेच्या ज्या बरण्या आहेत तर त्या 1-1 kgच्या आहेत. त्यामुळे मग त्यामध्ये साबुदाणा ठेवलेला आहे. साबुदाणा मला कधीतरी लागतो. त्यानंतर बघितलं तर लाल तिखट, काळा मसाला या गोष्टी पण आपल्याला कधीतरी लागतात मसाल्याच्या डब्यामध्ये काढून ठेवल्यावरती. तर आता काचेच्या बरण्या असल्यामुळे व्यवस्थित पुसून घ्यायच्या, ओलावा बिलकुलही राहून द्यायचा नाही त्यामध्ये. आणि वर्षभर देखील माझा असा काचेच्या बरण्यांमध्ये सगळं तसला तसा किराणा काहीच खराब होत नाही, मसाले म्हणा किंवा दुसरं काही गोष्टी म्हणा. तर आता बघा, एकीकडे आता ही मुगाची डाळ होती जी आधी मी आणलेली होती. तर ही चालू माझी मुगाची डाळ संपली होती त्यावेळेस मी आणली होती. तर मुगाची डाळ तुम्ही बघितली असेल की किती कलरमध्ये डिफरंट तुम्ही बघू शकतात. मुगाची डाळ ही आत्ताची बघा आणि आधीची मुगाची डाळ बघा. तर मला कन्फ्युजन झालं होतं की नक्की मुगाची डाळ आहेत की काय. तर मी एकदा पहिले जी आत्ता आणलेली मुगाची डाळ आहे ती खालची टाकून घेतली डब्यामध्ये, कारण मग नंतर खराब व्हायला नको. आणि जी आधीची होती ती आधी यूज करून घेणार होती. पण फरक इतका होता ना की मुगाच्या डाळीचा जो कलर आहे ना, की आधीचा कलर जो आहे फेंट होता आणि नंतरचा एकदम प्युअर असा पिवळा मुगाच्या डाळीचा कलर आहे. बघा, डिफरंट तुम्हाला डब्यामध्ये दिसतच असेल. इतका डिफरंट होता ना की मला काही समजतच नव्हतं. तर त्यानंतर प्रत्येक डब्यामध्ये असे प्लास्टिकचे चमचे मी ठेवलेले आहे, जे की मी डिलेवरीमध्ये जे काही पावडर वगैरे घ्यायची त्याचे जे चमचे होते ते सगळे मी अशा ऑर्गनाईज करून घेतलेले आहे. आणि प्लास्टिकच्या ज्या पिशव्या आहेत रिकाम्या किराण्याच्या त्यासुद्धा मी अशा कचऱ्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी कॅरीबॅग किचनमध्ये लागतातच आपल्याला, तर त्या कॅरीबॅग मी तिथे यूज करते. तर आता बघा, ही सगळ्या ज्या काही डाळी आहेत त्या सगळ्या इथं या डब्यांमध्ये भरून घेणार आहे. त्यानंतर बघा, ही जी काळी उडदाची डाळ आहे ती मला दर संडेला लागते. तर दर रविवारी ही फिक्स असते उडदाची डाळ. त्यामुळे मग आधीची थोडीफार होती आणि त्यामध्येच आता बाकीची भरून ठेवली. ज्या गोष्टी जास्त झालेल्या आहेत त्या मी मुद्दामून फोडलेल्या नव्हत्या, तर त्याचे पॅकेट तसेच ठेवले. कारण मग आधीचं सामान क्लीन करून, जसं की शेंगदाणे म्हणा किंवा ज्या गोष्टी जास्त प्रमाणात काढल्या गेलेल्या होत्या तर त्या मी काही डबल भरणार नाही आहे, तशाच डब्यामध्ये मी ठेवून देणार आहे. नंतरून मग फोडून मग व्यवस्थित करू शकते. कारण ऑलरेडी डब्यामध्ये जर अर्धा किराणा असेल आणि फोडून ठेवणं म्हणजे मग दुसरा किराणा खराब होऊन जातो. त्यामुळे त्यानंतर आता हे छोट्या अर्धा किलोच्या हे छोटे डबे आहेत. तर हे डबे माझ्यासाठी खूप जास्त जरुरी आहेत. म्हणजे जसं की बघा, जिरे, मोहरी, हळद, परत त्यानंतर ओवा, तीळ या ज्या गोष्टी असतात ज्या आपल्याला कधीतरी लागतात, थोड्या प्रमाणात लागतात, तर त्या गोष्टी अर्धा किलोचे हे डबे मी आणलेले होते. म्हणजे माझ्या मिस्टरांनी आणले होते. तर त्यामध्ये मी असा छोटा लागणारा जो किराणा फोडणीसाठी जे काही साहित्य लागतं ते सगळं यामध्ये ठेवत असते. तर
हळद तर मला एखादा वर्ष तरी जातच असते. हळद मी काही जास्त म्हणजे हळद बरेच दिवस जात असते, त्यामुळे बघा व्यवस्थित डबे व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवायला पण छान मजा वाटते. ग्रॉसरी आणल्यावरती जे काही डबे भरायला मला म्हणजे आपला किराणा जो आपण ऑर्गनाईज करतो तो करायला मला फार आवडतो. किचन सजवून ठेवायला मला फार आवडतो. भले किचनमध्ये स्वयंपाक करायला मला फार कंटाळा येतो, पण मग किचन नीट नेटकं क्लीन ठेवायला खूप जास्त आवडतं. सगळे नवीन स्कूलला गेले, सगळ्यांना न्यू ते काही ते पण जातातच आहे ना, सगळ्यांना न्यू तुम्ही पण असं घरी नाही घरी राहिलं ना अभ्यास नाही. स्कूल ना खूप लांब त्याची तर अजून जेवढी तुझी लांब आहे ना त्याच्याही अजून लांब चालेल. तू जातो ना स्कूलला, तुझी स्कूल खूप लांब आहे, त्याच्यावर लांब पाहिजे स्कूल नको ना. ही काही सोड्याची बरणी आहे. तर ही छोटीशी काचेची बरणी म्हणजे कॉफी मागवलेली होती. तर कॉफीची ही डब्बी आहे काचेची. मला अशा काचेच्या म्हणा अँटिक वस्तू खूप आवडतात. तर ही काचेच्या माझ्याकडं छोटीशी ही कॉफीची डब्बी होती. तर मी ती नंतर रिकामी करून धुवून मग सोड्यासाठी यूज केलेली आहे. खूप छान मस्त व्यवस्थित ऑर्गनाईज दिसतो सोडा त्यामध्ये. तर आता इथे सगळे डबे भरून झालेले आहे किराणा त्यामध्ये. त्यानंतर आता मांडणीमध्ये मी त्यांची मांडणी कशी करते ना ते दाखवणार आहे. तर बघा आता जेव्हा किचन मी पूर्ण आवरूनच घेतलेला होता आणि आता हे जे डबे आहे काचेच्या ज्या बरण्या आहेत त्या पाठीमागे ठेवते, कारण धक्का वगैरे लागून खाली पडायला नको किंवा फुटायला नको. त्यामुळे या बरण्या मी भिंतीला लावूनच ठेवते आणि त्यावरती मग हे प्लास्टिकचे जे डबे आहेत ज्या बरण्या आहेत त्यावरती ठेवते. डीमार्टवरून मी या बरण्या घेतल्या होत्या 6. तर अजूनही तशाच आहे. जवळपास याला 6 वर्ष झालेले आहे. अजूनही काहीच फूटतूट काहीच झालेली नाही आहेत. चांगल्या क्वालिटीच्या बरण्या आहेत. 100 रुपयात 3 अशा मी 200 रुपयात 6 आणल्या होत्या. त्यानंतर या बघा छोट्या छोट्या ज्या अर्धा किलोच्या आहेत त्या खालती ठेवून घेणार आहे. दिसायलासुद्धा खूप छान ऑर्गनाईज वाटतं किचन, पण म्हणजे किराणा आपला जिथल्या तिथे दिसतो. बऱ्याच वेळा काय होतं, स्टीलच्या डब्यांमध्ये आपण किराणा ठेवतो. पहिले मी किराणा स्टीलच्या डब्यांमध्येच ठेवायची, पण त्यामुळे काय व्हायचं ना, किराणा कोणत्या डब्यात ठेवलेला आहे, कोणत्या डब्यातून काय संपलेलं आहे काहीच कळत नव्हतं. त्यामुळे काही गोष्टी खराब होऊन जायच्या, काही गोष्टी लक्षात येत नव्हत्या. तर एकाच डब्यामध्ये 3-3, 4-4 किराण्याच्या ज्या आपल्या साहित्य असतं ते ठेवल्यामुळे समजत नव्हतं. तर आता हे डबे मला खूप छान उपयुक्त झालेले आहे, कारण ऑर्गनाईज पण दिसतात आणि वस्तू वेळेवर आपल्याला सापडते. ट्रान्सपरंट असल्यामुळे लगेच किराणा आपल्याला समजतो खराब झाला आहे, किती बाकी आहे, किती राहिला आहे शिल्लक. त्यामुळे खूप उपयुक्त आहेत आणि किचन आपलं खूप छान ऑर्गनाईज आणि सेट दिसतं. त्यानंतर बघा छोट्या चिली फ्लेक्स ऑर्गॅनिकच्या ज्या बाटल्या आहेत, छोट्या बरण्या आहेत त्या साईडला ठेवलेल्या आहे, जे की कधी मधून मला लागतात. मिठाची डब्बी, हिंगची डब्बी आहे, हिंगोळ्या आहेत जे की अधूनमधून पोट दुखलं की त्या हिंगोळ्या खातो. त्यानंतर बघा आता चल एक गोष्टी देतं बरं आता मला ठेवायला पटपटा सगळ्यांना दाखवायचं. पटपट दे, मी सांगाल ते एक द्यायचं. हात पटकन आवरते. हे दुगर देते, अमूल चीज बटर देतो का. तर इथे मी अशा गोष्टी फ्रीजमध्ये ठेवणार आहे ज्या काही गोष्टी पावसाळ्यामुळे इतर वेळेस खराब होतात, ज्यांना अळई वगैरे लागू शकते. तर जसं की भगर, रवा,
तर ग्रीन पीस या गोष्टी मी फ्रीजमध्ये ठेवत असते. अगदी व्यवस्थित तिथल्या तसल्या तशा राहतात, अजिबात खराब होत नाही त्या गोष्टी. त्यानंतर खोबरं झालं आणि हे जे आपलं बटर चीज म्हणा या गोष्टी ज्या आहेत फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करते. जलजिराचे पॅकेट आणलं होतं ते सुद्धा मी फ्रीजमध्येच ठेवते. रोजच्या रोज एक जलजिरा आम्हाला लागते मिस्टरांसाठी, त्यामुळे मग जलजिराचं मी पूर्ण अख्खं पॅकेटच आणलं होतं 65 रुपयामध्ये पूर्ण पॅकेट. आणि बघा आता त्यानंतर मग बाकीचा जो किराणा आहे, आता जो जास्तीचा किराणा आहे तो असं डब्यांमध्ये मी भरून ठेवणार आहे, जे की जास्त साहित्य आहे. जसं का आता तांदूळ बघितलं असेल, तांदूळ ऑलरेडी आधी होतेच, पण जिरा तांदूळ मी आता 2 किलो आणलेला आहे. तर या एका डब्यामध्येच तांदूळ ठेवते, म्हणजे कसं लक्षात येतं आपल्याला की या गोष्टी या डब्यांमध्ये ठेवलेल्या आहेत. ड्रायफ्रूट्स जर बोलले तर ड्रायफ्रूट्स हे प्लास्टिकच्या डब्यामध्ये मी आधी ठेवून बघितले, तर त्यामध्ये खराब झालेले होते, तर कीड लागण्याची शक्यता असते. त्यामुळे स्टीलच्या डब्यामध्येच ठेवते. हवा बंद डब्यात ठेवायचं, जिथे हवा लागली नाही पाहिजे. सादळून जातात किंवा मग हवामानामुळे असं कीड वगैरे बादळ वगैरे काही लागू शकतं. त्यामुळे मासं व्यवस्थित मी हवाबंद स्टीलच्या डब्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आहेत ते तिथे ठेवलेले आहे. त्यानंतरून उरलेला किराणा आपल्याला नंतर घालायचं राहायचं ना, शेंगदाणे, पापड, पोहा, मीठ पुडी, त्यानंतर आता हे चहा साखरेचा डब्बा, जर्मलचा छोटा डबा आहे, त्यामध्ये साखर चहा पावडर ठेवत असते. यावेळेस चहा पावडर मी सपटची ना आणता ताजमहलची आणलेली आहे. बघू आता कशी निघते, पहिल्यांदाच ट्राय करत आहे. आणि त्यानंतर या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, जसे की रोजचे आपले बिस्किट पुडे म्हणा, बिस्किट पुडा, जे काही शेव पापडी फरसाण, हे जे काही गोष्टी असतात हे मोठ्या जर्मलच्या डब्यात ठेवते, म्हणजे कधीतरी खायला लगेचच डब्बा सापडतो. बोर्नव्हिटा, काळी खजूर,
कुठे ठेवायचं आता आपण? झालं? हे करा ठेचा, हिंग, तुपाचा डब्बा, जलजीरा, जलजीरा इथे, खोबरं इथे, बटर चीज इथे. आता काय राहिलं? बाजरी, साबणीचं, तेलाची कॅन इथे, बेसन पीठ राहिलं, बाजरी दळायची, त्यामुळे आपण इथंच ठेवूया. हे साबणीचं ठेवून घेऊया. हे दोन पाहिजे ना. वेलदोडे, इलायची, साबणी, तर हे नारियल तेलाचे जे खोबऱ्याचे डबे आहेत प्लॅस्टिकचे, हे म्हणजे माझ्या वडिलांनी आणले होते. तर बरेच सारे डबे मम्मीकडे पडले होते, तर चला म्हटलं 2-3 घेऊन जाऊया. हे जे काही बाकीच्या गोष्टी असतात ज्या आपल्या टॉयलेट बाथरूमच्या क्लिनिंगच्या म्हणा किंवा रांगोळीसाठी असे 2 डबे मी आणले होते. एका डब्यामध्ये मी रांगोळ्या ठेवलेल्या आहे, एका डब्यामध्ये मी सगळे साबण म्हणा, ब्रश म्हणा, ज्या काही कोलगेट, ज्या काही क्लिनिंगच्या वस्तू आहेत त्या सगळ्या या डब्यामध्ये ठेवल्या. कसं झाकण वगैरे असल्यामुळे ना आपलं जिथल्या तिथे स्वच्छ राहतं. झुरळं वगैरे असले की इकडे तिकडे फिरतात, त्याला काही कीड वगैरे म्हणजे काही खराब होतं, धूळ लागते. त्यामुळे म्हटलं चला आता हवा बंद असं झाकणवाल्या डब्यामध्ये ठेवलं, दिसायला सुद्धा ऑर्गनाईज दिसतं, लगेच आपण पुसू सुद्धा शकतो. चक्की आटा कितीचं आहे? 10 आहे का? मी बोलले 500 ना 500. चक्की आटा फ्रेश झाला सगळा किराणा भरून.